हाय गाईज, ज्वेलरी महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे. आज आपण असं सुंदर सेट बनवणार आहोत. त्यासाठी लागणारे जम्परिंग, एक पेंडंट घेतले, पाकळी आकाराचे असे काही कुंदन, हेडपिन, हुक्स, लोरियाज घेतलेत काही, बघू शकता. आपण पेंडंटच्या खाली असं आयपिनमध्ये काही घुंगरू टाकून आपण खालच्या साईडने पूर्ण पेंडंटला घुंगरांनी असं व्यवस्थित लावून घेणार आहोत. स्टार्टिंगला ठेवून बघितले कसं दिसतंय. एक बीट घातलाय मी ग्रीन कलरचा आणि 4-5 लोरियाज घातलेत वरतून पण, आणि कट करून असं पेंडंटला होल असतात त्या होलमध्ये घालून व्यवस्थित असं पकडीच्या साईडने लॉक केले, बघू शकता. असं दोन्ही साईडनी सेम 3 टाकलेत मी लोरियाज, एक बीट, 4-5 लोरियाज. व्यवस्थित आपण असं पेंडंटला लावून घेणार आहोत, बघू शकता. पूर्ण साईडने असं गोल राऊंडमध्ये आपण लावणार आहोत, बघू शकता. मी ह्या साईडने लावून घेतलंय. पण आता गेअर वायर मी स्टार्टिंगचं आपल्याला असं पेंडंट व्यवस्थित घालून घ्यायचं आहे, पाकळी आकाराचा 1 बाय 1 घालायचं आपल्याला व्यवस्थित. मधोमध होलमध्ये इक्वल लाईनमध्ये आले पाहिजे. इकडल्या साईडला 11 कळ्या आणि तिकडल्या साईडला 11 कळ्या असं कुंदन मी 11 कळ्याचे कुंदन मी घालून घेणार आहे, बघू शकता. गेअर वायरमध्ये 1 बाय 1 मी घालत आहे. 1 बाय 1 घालून व्यवस्थित असं आपल्याला तयार करून घ्यायचे. बघा, एक लाईन तयार करून घ्यायची, बघू शकता. सेम पद्धतीने मी दुसरी तयार केली आहे, 1 बाय 1 घालून, बघू शकता. आणि हे दोन्ही पेंडंटला आपल्याला लॉक बिटने लॉक करायचे, बघू शकता. पेंडंटमध्ये मी घालून घेतले गेअर वायर दोन्ही साईडला. आपल्याला तसं सेम पद्धतीने करायचं आहे. त्यामध्ये एक मी लॉक बीट घातलं आहे आणि पकडीच्या साहाय्याने लॉक करून एक्स्ट्राचं वायर आहे ते कट करून घेतला. सेम पद्धतीने दुसऱ्याकडे मी तसंच कनेक्ट करणार आहे. गेअर वायर घालून मध्ये एक लॉक बीट घालून लॉक करणार आहे व्यवस्थित त्याला पकडीच्या साहाय्याने. आणि एक्स्ट्राची जी वायर आहे त्याला कट, बघू शकता. सुंदर असं गळ्यातलं आपलं रेडी आहे. चे रिंग्स पण बनवून घेऊयात आपण. हुक मागडल्या साईडनी दोरी हुक आपण काही बसवू शकतो. जम्परिंगच्या साहाय्याने मी हुक बसवून घेतल्या, बघू शकता. सेम आपण जसं पेंडंटला आपण आयपिनमध्ये खाली 3 लोरियाज आणि वरती 5 मध्ये एक ग्रीन कलरचा बीट असं घालून व्यवस्थित कळीला आपल्याला कनेक्ट करून घ्यायचं आहे. मी असं लोंबतं असं छान असं वाटावं कानाला सुंदर दिसावं म्हणून 3 घातलेत. इकडे 3 आणि तिकडे पिन आयपिन्स घातल्यात, बघू शकता. सेम प्रोसेस दुसऱ्या कानातल्याला करणार आहे मी. 4-5 लोरियाज घालून मस्त आपलं कानातला रेडी आहे. स्टंटनी चिटकावून 6000-7000 ग्लूनी एक दिवस चिटकावून आपण व्यवस्थित त्याला सुकून कानातला पण घरच्या घरी रेडी करू शकतो, बघू शकता. किती सुंदर असं एक कानातला रेडी आहे. सेम पद्धतीने मी दुसऱ्याही कानातला रेडी करते, बघू शकता. किती सुंदर कानातलं दिसायला लागले. अशा पद्धतीने आपल्या गळ्यातला सेट रेडी आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, DM करा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ऑर्डर करा, DM करा. थँक्यू. सुंदर सेट आपला तयार आहे.